नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि कन्या राशीची पत्नी समजा वैवाहिक सहजीवनामध्ये असतील तर त्या दोघांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य प्रेम होण्याची संभावना नेमकी किती असते? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी कारणीभूत ठरतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या समजायला हव्यात? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या प्रत्यक्ष करायला हव्यात? या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध येण्याकरता शारीरिक आकर्षण हे एकच एक महत्त्वाचं कारण असं आपण धरतो, परंतु हे कारण तेवढंसं महत्त्वाचं नाही आहे. या व्यतिरिक्तसुद्धा बाकीची कारणं आहेत की जी विवाहबाह्य प्रेमामध्ये महत्त्वपूर्ण ठरतात. याकरता दोन्ही ज्या व्यक्ती आहेत म्हणजे पती पत्नी या दोघांचं व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. तुमच्या नात्यामधून त्यांच्या अपेक्षा काय आहे, नेमकं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे जाणून घेणं जास्त महत्त्वपूर्ण ठरेल. तर इथे जसं दोन्ही ज्या व्यक्ती आहेत म्हणजे मेष राशीचे पती आणि कन्या राशीची पत्नी आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं ठरेल. सुरुवातीला मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. लक्षात घ्या, जी मेष रास आहे ती संपूर्ण पुरुष तत्वाची रास आहे आणि असं पुरुष तत्व जर का एखाद्या पुरुषामध्येच गेलं म्हणजे एखाद्या पुरुषाची समजा मेष रास असेल तर त्यामध्ये पुरुष तत्वाची वाढ ही जास्त प्रमाणात दिसून येते. पुरुष तत्व म्हणजे जो जबरदस्ती, ऊर्जा आणि जे काय 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 काम करायचं ते बिनधास्त, बेफिक्रीपणा, बेछूटपणा हा जो भाग आहे हा भाग मेष राशीच्या पुरुषांच्या सर्व व्यक्तिमत्वामध्ये दिसून येते. म्हणजे त्यांच्या वागण्या, चालण्या, बोलण्यापासून जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सर्व ठिकाणी ही जी ऊर्जा आहे जबरदस्त ती दिसून येते. यांचे फॅशन जर का तुम्ही बघितलं किंवा यांचं राहणीमान जरी तुम्ही बघितलं तर आधुनिक फॅशन यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे दिसते. थोडीशी भडक किंवा ठळक फॅशन करणं यांना आवडतं. याचप्रमाणे यांचं बोलणंसुद्धा सरळ असं, नेमकं असं, टू द पॉईंट असं बोलणं असतं. ट्रान्सपरन्सी बोलण्यामध्ये जास्त असते. जी गोष्ट त्यांच्या मनात असते, हृदयात असते तीच त्यांच्या ओठांवर तुम्ही बघू शकता. परंतु बऱ्याच वेळेस जे शब्द असतात ते काटेरी असू शकतात की ज्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधाला ठेच पोहोचू शकतं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. परंतु त्यांच्याला की ते त्या ज्या व्यक्ती असतात त्यांचं असंच वागणं बोलणं असतं की जे काय असेल ते समोरासमोर बोलणं महत्त्वाचं असतं. उगाच साखर पेरणी करून गोड बोलण्यात काय अर्थ? जे काय ते समोरासमोर ठेवलं तर एखाद्याची भावना आपल्याला नेमकी समजू शकते. अर्थात हा त्यांचा दृष्टिकोन झाला, परंतु नातेसंबंधावरती याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्ती ज्या मेष राशीचे पुरुष असतात हे बरेच ॲक्टिव्ह असतात. कुठलंही काम करायचं असते तर आधी कृती मग विचार, त्यामुळे अधीरपणा यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो आणि या गोष्टीमुळे बऱ्याच वेळेस जीवनामध्ये चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा बऱ्याच वेळेस ज्या संधी असतात ह्या हातून निसटून सुद्धा जातात. तर या गोष्टींवरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेष राशीच्या पुरुषांना स्वतःचा जो सेल्फ रिस्पेक्ट आहे हा जास्त महत्त्वाचा ठरतो. परंतु दुसऱ्याला सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट आहे, दुसरासुद्धा एक म्हणजे मानवच आहे, त्याचासुद्धा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आहे. ही गोष्ट बऱ्याच वेळेस विसरून जातात आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून ही गोष्ट दिसून येते. आणि एखादी गोष्ट मनाप्रमाणे झाली नाही तर तांडव करणे, गोष्टी टोकापर्यंत पोहोचवणं, झटकन त्यांना राग येतो, झटकन ते शांतही होतात. परंतु रागाच्या भरात बऱ्याच वेळा अशा काही कृती करून जातात की त्याचा खोल परिणाम नातेसंबंधावरती होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. अधिभौतिक सुखाची जी आवड असते ही मेष राशीच्या पुरुषाला बऱ्याच प्रमाणात असते. म्हणजे एका अर्थाने पाहायचं झालं तर थोडेसे भोगप्रिय असतात. म्हणजे यांचं व्यक्तिमत्व भोगप्रिय असतं. म्हणजे आपल्याकडे सर्व आधुनिक सुखीसुविधा असाव्यात, आपण त्याचा लाभ घ्यावा, आपण त्या भोगाव्या, हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थात त्यासाठी लागणारे जे पैसे आहेत किंवा काय ती कमवण्याची ताकद त्यांच्यामध्ये खूप चांगली असते. म्हणजे मेष राशीच्या पुरुषांमध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि संपूर्ण समर्पणाची जी भावना असते ही जबरदस्त दिसून येते. जे काय करतील ते 100% करतील आणि रिझल्ट ओरिएंटेड ज्याला आपण म्हणतो तो भाग दिसून येतो. कष्टप्रिय असतात, हार्डवर्क नेचर यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. यांची महत्त्वाकांक्षा सुद्धा भरपूर असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जसं सांगितलं की भोगप्रधान गोष्टींची यांना लहानपणापासूनच आवड असते आणि त्यामुळे थोडेसे खर्चिक असतात. यांच्या हातात पैसे सहसा जास्त टिकत नाही. पैसे थोडेसे लवकर आणि जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. अर्थात या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी सरकार त्यांचं पाहिलं तर संपूर्ण व्यक्तिमत्व हे जोम जबरदस्त आणि म्हणजे ज्याला आपण खूप ऊर्जावान अशा प्रकारचं असतं. अर्थात मेष राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात, अश्विनी, भरणी आणि कृतिका.
पैकी अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये नंबर 1 वर राहण्याचा प्रयत्न करतात. बिझी बॉडी असतात, सतत काम करण्याचं असतात. स्वतः जर काम करतील दुसऱ्यांना सुद्धा कामाला लावते आणि जी गोष्ट होत नाही, जी गोष्ट चॅलेंजिंग आहे ते काम करण्यामध्ये हे जे पुरुष असतात किंवा व्यक्ती असतात ते नेहमीच तुम्हाला पुढे दिसेल. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पुढे जाणारे असतात. लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. ज्या गोष्टी दुसऱ्यांना जमत नाही त्या स्वतः करून दाखवतील आणि बिनधास्त असतात. सहसा कधी कोणाला घाबरत नाही. भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात त्यांच्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या असतात. अर्थात त्यांच्यामध्ये सुद्धा काम करण्याची जिद्द, तडफ ही अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. मात्र काही वेळाच गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतात. म्हणजे भरणी नक्षत्राचे पुरुष आहेत ते तुम्हाला काही वेळेस जबरदस्त काम करताना दिसेल, 24-24 तास सुद्धा काम करताना दिसेल. परंतु एकदा आळस सुरू झाला, एकदा आराम सुरू झाला की कित्येक दिवस आळसातच बसून काढते. आणि यामुळे यांच्या स्वभावाचा आपल्याला नेमकं समजत नाही यांचा स्वभाव कशा प्रकारचा आहे. कधी कधी व्यसनी होण्याची शक्यता सुद्धा याच्याकडे थोडीशी जास्त असते. कधी कधी अगदी सहजपणे सगळ्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात आणि त्या आरामात सहजपणे मिळाव्यात अशा प्रकारची अपेक्षा किंवा इच्छा सुद्धा याच्यामध्ये दिसून येते. तिसरं जे नक्षत्र आहे ते आहे कृत्तिका नक्षत्र. कृत्तिका नक्षत्राबद्दल सांगायचं झालं तर मेष राशीचा जो तिखटपणा आहे, जे धैर्य आहे, जी चिकाटी आहे, जो बिनधास्तपणा आहे, बेचूटपणा आहे, बेफिक्रीपणा आहे, तो जास्त तुम्हाला कृत्तिका नक्षत्रामध्ये दिसून येईल. अर्थात कृत्तिका नक्षत्राचं पहिलं चरण हे मेष राशीमध्ये येतं. परंतु हे नक्षत्र आहे हे संपूर्णपणे स्वतंत्रप्रिय आहे. स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणार आहे. दुसऱ्यांची मदत घेतलेली यांना आवडत नाही. लिडरशिप क्वालिटीज यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतं. थोडंसं धारदार आहे. म्हणजे खास करून आईचं सुख मिळणं हे थोडंसं कमी असतं. बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट प्रोन सुद्धा हे नक्षत्र आहे. म्हणजेच अपघात वगैरे किंवा अशा प्रकारचे त्रास होणे, शारीरिक दुखापतीचे प्रसंग यांच्या जीवनावरती बऱ्याच वेळेस वारंवार येण्याची शक्यता असते. थोडंसं आरोग्याकडे यांनी तसं पाहिलं तर लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण मेष राशीचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये कामभावना ही थोडी हेल्दी असते, थोडीशी जास्त असते. अर्थात वैवाहिक जीवनामध्ये ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण राहते. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता आपण थोडी चर्चा करू की कन्या राशीची जी स्त्री आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. कन्या राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 6व्या स्थानात येणारी ही रास आहे, स्त्री रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे. आणि ही जी रास आहे ही रास स्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी की कन्या राशीच्या स्त्रीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं वाणीवर किंवा बोलण्यावर किंवा संवाद साधण्याची जी कला आहे ही चांगली दिसून येते. म्हणजे एखाद्यासमोर आपला मुद्दा सहजपणे मांडणं, सहजपणे समजावून सांगणं, हसून बोलणं आणि आपला मुद्दा जोपर्यंत समजून येत नाही तोपर्यंत चिकाटी दाखवणं हा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व काही बोलतील, भरपूर बोलतील, परंतु आपल्या मनातल्या सहसा गोष्टी कन्या राशीची जी स्त्री आहे ती ओपन करत नाही किंवा दाखवून देत नाही. ही गोष्टसुद्धा तशी पाहिजे तर चांगलं आहे. डिप्लोमॅटिक नेचर ज्याला आपण म्हणतो तो भाग कन्या राशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं असं, टापटीप असं, स्वच्छता किंवा स्वच्छ राहणं हे त्यांना बऱ्याच प्रमाणात आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. चिकित्सक असतात, चौकस असतात, त्यांच्याकडे प्रश्न बऱ्याच प्रमाणात असतात, त्याची उत्तरं सुद्धा त्यांना हवी असतात. आणि त्यामुळे लहानपणापासूनच असा स्वभाव असता कारणामुळे बऱ्याचशा विषयांवरचं यांना चांगलं ज्ञान असतं. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीबरोबर त्याच्या आवडीच्या विषयावरती संवाद साधणं हे यांना सोपं जातं किंवा सहज होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे मिळवायचे, कशा प्रकारे गुंतवणूक करायची, पैशाची या संदर्भातली माहितीसुद्धा यांना खूप चांगल्या प्रकारची असते. बौद्धिक क्षमता अतिशय चांगली असते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. परंतु शारीरिक मेहनतीची कामं करताना थोडेसे लवकर थकून जातात किंवा मलूल होतात. त्याच्यामुळे शारीरिक मेहनत यांना तशी पाहिलं तर जमत नाही. अतिशय अलर्ट, अतिशय दक्ष असतात. छोट्या छोट्या कारणांच्या संदर्भात हे विचार जास्त करणारे असतात. अगदी सहज कुठे जरी बाहेर जायचं तरी त्या ठिकाणाची संपूर्ण माहिती करतील. कधी जायचं, कुठे जायचं, कशा प्रकारे राहायचं, तिकडे व्यवस्था काय आहे, काय खायचं प्यायचं, इथपासून त्या सगळ्या गोष्टी ह्या स्वतःकडे त्याची माहिती त्यांना हवी असते. आणि हा जो स्वभाव असतो, चिकित्सक असो, चौकस असो, आणि सहसा कन्या राशीची स्त्री आहे दुसऱ्या व्यक्तींवरती विश्वास ठेवणं थोडंसं कठीण. इव्हन त्यांच्या पतीवरती किंवा नवऱ्यावरती सुद्धा त्यांचा लगेचच्या लगेच विश्वास जाणं हे थोडंसं कठीण असतं. आणि त्यांच्या या स्वभावामुळे म्हणजे प्रश्न विचारणं त्यामुळे अविश्वासाचा भाग थोडा येऊ शकतो. त्यामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनाला काही वेळेस त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. अर्थात कन्या राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात: उत्तरा, हस्त आणि चित्रा.
पैकी उत्तर नक्षत्र आहे हे सामान्यपणे चांगलं दिसून येतं, ॲडजस्ट करणारं नक्षत्र आहे, हॅपी गो लकी राहणारं नक्षत्र आहे, थोडंसं नाजूक असतं. परंतु हे जे नक्षत्र आहे या नक्षत्राच्या ज्या स्त्रिया आहेत त्या दुसऱ्यांबरोबर जुळवून वगैरे घेऊ शकतात. हस्त नक्षत्राच्या स्त्रिया त्यांचं राहणीमान सुव्यवस्थित नीटनेटकं टापटीप स्वच्छ अशा प्रकारचं असतं. हळवं अशा प्रकारचं नक्षत्र आहे, छोट्या मोठ्या गोष्टीने लवकर दुखावलं जाणारं नक्षत्र आहे. अगदी शब्दाने सुद्धा यांना वेदना होऊ शकतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये जी निर्णय क्षमता असते ती फार कमी असते. इंडिपेंडेंट निर्णय घेणं कठीण जातं, दुसऱ्या ते अवलंबून राहणारं हे नक्षत्र आहे. असं त्यांचं बौद्धिक चांगलं असतं, मात्र थोडंसं डिपेंडेबिलिटी ज्याला आपण म्हणतो ही या नक्षत्रात थोडी जास्त प्रमाणात दिसून येते. बौद्धिक क्षमता वगैरे चांगलं असं, बोलणं खूप चांगलं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रा नक्षत्र जे आहे हे तिसऱ्या नक्षत्राचे चित्र येतं. चित्रा नक्षत्राचे पहिले जे 2 चरण आहेत हे कन्या राशीमध्ये येतात. चित्रा नक्षत्र हे थोडंसं तिखट आहे, हजार जबाबी आहे. यांची बौद्धिक क्षमता अतिशय चांगली दिसून येते. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे त्यांचं सौंदर्य. खास करून स्त्री वर्गाच्या बाबतीत सांगायचं तर चित्रा नक्षत्राची जी स्त्री आहे ही जवळ चित्रासारखी दिसून येते. म्हणजे त्यांच्या पाहण्यावरून किंवा त्यांच्या एकंदरीत दिसण्यावरून तुम्हाला त्यांचं एज किंवा त्यांचं वय किती आहे याचा थांगबत्ता लागणार नाही. आणि तेवढ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात, परंतु तिखटसुद्धा असतात. विडंबनात्मक बोलणं हे त्यांना थोडंसं तिरकस बोलणं हे चित्रा नक्षत्राच्या स्त्रीमध्ये थोडंसं जास्त प्रमाणात दिसून येतं. एकंदरीत आता तुम्हाला समजलं असेल की जी कन्या राशीची स्त्री कशी असते आणि त्यांचे नेमके विचार, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नेमका कशा प्रकारचा असतो. जसं की आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचे पुरुष आणि कन्या राशीची स्त्री जर का वैवाहिक जीवनात असतील तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता नेमकी कोणत्या कारणावरून होऊ शकते आणि त्याची कारणं नेमकी कशा प्रकारची असतात. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट इथे एक गोष्ट सांगणं महत्त्वाचं आहे की कन्या रास आणि मेषरास हे जे आहे दोन्ही राशी या षडाष्टक योगामध्ये येणाऱ्या राशी आहे. षडाष्टक योग म्हणजे पत्रिकेमध्ये दोन्ही राशी एकमेकांपासून 6 किंवा 8 स्थानावरती येतात. अर्थात हे षडाष्टक बऱ्याचशा राशींमध्ये होतात, परंतु हा जो षडाष्टक आहे त्याला मृत्यू षडाष्टक असं म्हणतात. मृत्यू षडाष्टक म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू किंवा मरण असं अजिबात नाही. मंगळ जो आहे ग्रह तो मेष राशीचा स्वामी आणि बुध जो ग्रह आहे तो कन्या राशीचा स्वामी. हे मंगळ आणि बुध नैसर्गिक शत्रू ग्रह आहेत आणि या एकाच कारणामुळे त्याला मृत्यू षडाष्टक असं म्हणतात. आणि त्या अनुरोधाने या दोन्ही ज्या राशी आहेत त्याचे स्वभाव वैशिष्ट्य हे पूर्णपणे वेगळे आहेत, जसं की आता आपण पाहिलं. आता थोडंसं चर्चा करू कोणत्या गोष्टी आहेत की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरतात किंवा कोणते गुण. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनात्मकरित्या तुम्ही दोघांनी जवळ येणं खूप गरजेचं आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. भावनिक गुंतवणूक जर का तुमची झाली तर ते फार महत्त्वाचं आहे. समजा तुम्ही भावनिकदृष्ट्या तुम्ही एकत्र राहता, हा शरीराने एकत्र आहात, परंतु मनाने आणि भावनांनी जर का तुम्ही एकत्र आला नाही, ती जवळीकता जर का तुम्हाला साधता आली नाही तर अर्थातच विवाहबाह्य संबंध येण्याची शक्यता जास्त असते. कारण मग त्या जो व्यक्ती असतो तो व्यक्ती अशा व्यक्तीच्या इन्फ्लुएन्सकडे किंवा प्रभावाखाली येऊ शकतो की जो त्याच्याबद्दल जास्त केअरिंग करतो किंवा त्याला जास्त महत्त्व देतो किंवा भावनिक गुंतवणूक होणं गरजेचं होतं किंवा भावनिक गुंतवणुकीमध्ये माणूस जात होतं. यामुळे सुद्धा इमोशनल इन्व्हॉल्वमेंटमुळे सुद्धा जो व्यक्ती हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये येण्याची शक्यता जास्त असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे सोशल मीडियाचा जो इन्फ्लुएन्स असतो तो सुद्धा खूप जास्त आजकालच्या युगात दिसून येतो. म्हणजे सोशल मीडियाद्वारे सुद्धा एखाद्या व्यक्ती जर का तुम्हाला रोज हाय बाय गुड मॉर्निंग वगैरे काय करत असेल आणि हळूहळू जर काय त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये विचारांचे आदानप्रदान झालं आणि विचार जुळले गेले तर अशा वेळेस सुद्धा अलगदपणे तुम्ही विवाहबाह्य प्रेमामध्ये येऊ शकता. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकर्षण किंवा मोह हा सुद्धा बऱ्याच वेळेस येतो. किंवा लक्षात घ्या दोन्ही ज्या राशी आहेत यांना या पैशाच्या प्रती याचा जो मोह आहे तो जबरदस्त आहे. म्हणजे अशी व्यक्ती की ज्याचं लाईफस्टाईल हे जबरदस्त आहे किंवा त्यांचं आर्थिक स्थैर्य हे खूप मोठं आहे किंवा तशा प्रकारचे त्यांची लाईफस्टाईल आहे, अशा व्यक्तीवरती फर्स्ट साईड लव किंवा अनपेक्षितपणे त्याच्याकडे ओढला जाणं आणि त्या अन्वये आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये येणं हा भागसुद्धा बऱ्याच वेळेस दिसून येतो. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी की सामान्यतः आपण विचार करतो ते म्हणजे शारीरिक आकर्षण. आता या दोघांमध्ये शारीरिक आकर्षणाचा भाग आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. जसं मी आधीच सांगितलं की मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांचं शारीरिक आकर्षण हे थोडंसं हेल्दी असतं, जास्त असतं सामान्यपणे. कन्या राशीच्या स्त्रीमध्ये ही गोष्ट बऱ्याच प्रमाणात कमी दिसून येते. अर्थात दोघांनी समजा या गोष्टी जाणून घेतल्या आणि एकमेकांचं फुलफिलमेंट केलं या गोष्टीमध्ये तर अर्थात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहते. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी लवकर प्रमोशन मिळणं किंवा काही आर्थिक लाभ मिळणं किंवा काही व्यावसायिक कारणांमुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये माणूस सम्मिलित होऊ शकतो.
आणि सगळ्यात शेवटचं जे कारण आहे ते म्हणजे जर का तुमच्या नात्यामध्ये एकसुरीपणा येत असेल, म्हणजे प्रत्येक दिवस म्हणजे तुम्ही राहतात एकत्र आहेत, एकमेकांबद्दल इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, प्रत्येक दिवस हा एकाच प्रकारचा किंवा त्यामध्ये काय ट्विस्ट नाही, त्यामध्ये काही मसाले नाही आहेत किंवा मसालेदारपणा नाही, काही चव नाही आहे तुमच्या नातेसंबंधामध्ये, मग याच्यापासून थोडंसं वेगळं काय असावं, वेगळ्या प्रकारे काही गोष्टी व्हाव्यात, याकरता सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये माणूस येऊ शकतो. तर ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. मुळातच भावनात्मकदृष्ट्या जर का तुम्ही एकत्र आलात आणि शारीरिकदृष्ट्या जर का एकमेकांना तुम्ही तृप्ती देऊ शकला, तर अर्थातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर या दोन्ही राशीमध्ये येण्याची शक्यता बरीच कमी होते. तुमच्या कुंडलीमध्ये शुक्र जो ग्रह आहे, हा शुक्र ग्रह भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षणाचा जो भाग आहे हा बऱ्याच प्रमाणात दाखवतो. ही गोष्ट सुद्धा जाणून घेणं थोडंसं गरजेचं राहील. शुक्र जर का तुमच्या पत्रिकेमध्ये मेष, वृषभ, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर किंवा कुंभ या राशीमध्ये असेल, तर अशा व्यक्तींमध्ये थोडंसं आकर्षणाचा जो भाग असतो भिन्न लिंग व्यक्तीवरती हा थोडासा हेल्दी असतो, थोडासा जास्त असतो. अर्थात शुक्र या राशीमध्ये असला तर लगेचच्या लगेच व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाईल का, तर असं अजिबात नाही. जर का या शुक्रावर मंगळ किंवा शनीची दृष्टी असेल किंवा मंगळ शनीच्या युती केंद्र प्रतियोगात असेल तर ही गोष्ट जास्त प्रमाणात होऊ शकते, किंवा शुक्र हा राहूच्या जरी युतीत असेल तरीसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मिळण्याची शक्यता जास्त असते. अर्थात होईलच असं नाही, त्याकरता संपूर्ण कुंडलीचा आणखीन डिटेलमध्ये अभ्यास होणं गरजेचं राहील. मात्र ही जी कारणं आतापर्यंत पाहिली त्या कारणांवरती जर का तुम्ही विचार केलात तर अर्थातच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणं कठीण होऊन बसेल किंवा तशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये व्यक्ती जात नाही. या व्यतिरिक्त जर का काही कारण असेल तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरेल. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपले अनुभव काय, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.